कुठे कधी हरवले कसे कोण जाणे, चोचीतले त्यांच्या गाणे. नभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे. कसे वागळे कळ्यांचे फुलाची कळेना, कधी वाढले हे दुरावे कळेना जुरे बाग. आता सुनी सुनी सारी का कळेनाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. का कळेनाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. अवखळ वेळी किलबिल सारी, उगीच मनाला जे झाले गेले विसरून सारे. हा वेडा बरा सांगे अरे अंगणी पुन्हा. का कळेनाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. का कळेनाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. कळेनाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. का कळेनाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. जल्लोष आहे आता उधाणलेला, स्वरधुंद झाला मनी छेडलेला. शहारलेल्या उधाणलेल्या कसे सावरावे. वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. पुढे जातोस काय तू?
हिरो ट्रान्सप्लांट नंतर सुद्धा केस होऊ शकतात.
स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते, मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते, मन उधाण वाऱ्याचे. आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते, हुरहुर त्या सांजेला कधी एकटेच झुलते, सावरते बावरते झडते, अडखळते का पडते, कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते, मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते, अनक्षणात फिरुनी आभाळाला भिडते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गैवरते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गैवरते, मन उधाण वाऱ्याचे. ऋण झुणते गुणगुणते, कधी गुंतते हरवते, कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते, तळमळते सारखे बापडे नकळत का भरकटते, कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे फुलते, जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते, आवडे तरी भासांच्या मागून पडते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे.
सुद्धा प्लीज त्याशिवाय कार्यक्रमाचा शुभारंभ नाही करू शकत. जरा लोक फायनली शॉर्ट कंडिशन करत होती की तुम्ही सर्वजण एक तेजस्वी चेहऱ्यावरती बसणार किंवा आपण सर्वजण त्या छायावरती आजच्या तुमच्या 25 वर्षापूर्वीच्या आठवणी होत्या त्या सर्व आठवणी पुन्हा जागा करूयात. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि सिद्धनेरली हायस्कूलचे माझे लाडके विद्यार्थी आणि विद्यार्थिनी. सर्वात आधी तुम्ही सर्वजण वयाने मोठे झाला असला तरी आम्हा सर्वांसाठी तुम्ही मुली आणि मुलंच हायस्कूलचे विद्यार्थी आहात. ओके, चला म्हणजे मी पाहू शकते की काहींची वन्स अगेन अ व्हेरी 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 वॉर्म वेलकम टू ऑल द फॅमिली मेंबर्स and the team of family members of Siddharthi High School for this grand silver jubilee get together reunion. कार्यक्रम तसा आपला खूपच जसं मी म्हटलं की आपल्या भारतीय संस्कृतीनुसार माता शारदेचं पूजन करून वंदन करून आपण आजच्या कार्यक्रमाचा शुभारंभ करणार आहोत. त्यामुळे मी मंचावरील माझ्या धन्यवाद मॅम. आपापल्या जागी राष्ट्रगीतासाठी उभे. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा इंद्र हिमाचल यमुना गंगा उद्भव शुभ आशीष मांगे गाहे तव जय गाथा जन गण मंगल जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे.
राजश्री भानदास आंगळे. आताचे नाव राजश्री सुरेश रुपे. मला 2 मुले आहेत, एक मुलगा एक मुलगी. मुलगी BCom आहे, मुलगा 14वीला आहे, मिस्टर बाहेर. ओके. सुजाता बारवाडे, पहिली सुजाता बारवाडे, आता अंजुश्री पाटील. मला शिवाजी पेठ कोल्हापूरमध्ये दिलेली आहे. मी सध्या बेंगलोरला राहते. मला एक मुलगी आहे, ती 11वीत आहे आणि माझे मिस्टर मर्सिडीज बेंचमध्ये आहेत बेंगलोरला. ठीक आहे, छान वाटतं मला सगळ्यांना भेटून. खूप जुन्या आठवणी जाग्या झाल्या, खूप छान वाटते. आजच म्हणजे आजच्या वेळेत जायला नको असंच वाटायला लागले. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच मॅम. जोरदार. एक मुलगा एक मुलगी. मुलगी BHMS आहे आणि मुलगा 12वी. ठीक आहे मॅम, थँक्यू सो मच. काळे आहे. अगोदरचे नाव, आत्ताचे नाव आरती दीपक काळे आहे. सध्या मी टीचर आहे, मिस्टर पण टीचर आहे. मला एक मुलगा आहे, मध्ये शिकतो. मला खूप चांगलं वाटतं की आता सगळ्या मुलांनी हा कार्यक्रम चांगला केलेला आहे, त्याचे मी आभार मानतो. थँक्यू सो मच मॅम. आधीचे नाव दीपाली विष्णू बघू, आत्ताचे दीपाली विशाल बनवले. मी MA BEd केलेलं आहे. मी सिद्धनेरी विद्यालयामध्येच आता काम करते आणि माझे मिस्टरांची ॲड एजन्सी आहे आणि मी सिद्धनेरीच माहेर आहे. सिद्धनेरीच आत्ताचे मीनाक्षी तानाजी बनवले, दिलेले गाव वंदूर. मला 2 मुली आहेत. मी खुशी बघू पूर्वीचे नाव आणि सध्याचे नाव प्राजक्ता मिलिंद केसरकर. माझे दिलेले गाव हरवण तालुका आजार. मी सध्या कागलमध्ये राहते. कोल्हापूर शिजलेला आहे. मी प्लास्टिक इंडस्ट्रीजमध्ये RP विभागला आहे. 2 मुले आहेत मला. पहिला मुलगा आर्टिफिशियल इंटेलिजन्स 3rd इयरला आहे आणि दुसरा मुलगा 12वी सायन्सला. ठीक आहे मॅम, थँक्यू सो मच. माझे नाव उमाराणी बलराम बघू. माझे MA BEd होते. सध्या मी ठीक आहे मॅम, थँक्यू. माझे आधीचे नाव, आत्ताचे नाव गीता काकाजी जाधव. मी कुन्नूरमध्ये राहते आता. मला 2 मुली व 1 मुलगा आहे. एक थोडी शांती असू द्या. मोठ्या मुलगीचे BCom कंप्लीट, छोटी मुलगी BA शेवट वर्ष आणि मुलगा 10वीला असतो. माझे मिस्टर ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे आणि मी माळव्याचा बिझनेस करते. माझे नाव प्रियांका कृष्ण पाटील अगोदरचे. आमदार नंदिनी सतबा पाटील. माझं माहेर शिंदेली आणि सासर नागाव. मला 2 मुले आहेत. मुलगी BCom आहे, मुलगा 11वी सायन्स. आणि हा गेट टुगेदर ठेवल्यामुळे सगळ्यांनी भेटून छान वाटलं. माझ्याबद्दल सांगायचे झाले तर मी शिंदेली विद्यालय शिंदेलीची माझी विद्यार्थिनी संगीता पाटील. लग्नानंतर संगीता युवराज सामंत. सध्या मी कोल्हापूर येथे राहते. मी BA पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि मुलगी सारिका सुहास पाटील. 2 मुलं. मोठा मुलगा इंजिनिअरिंगच्या 3rd इयर, छोटा मुलगा पाटील. आताचे नाव सरिता अनेक. माझी एक मुलगी आहे, 2रीला आहे. हॅलो, माझे नाव नीलम देसाई. आत्ताचं नाव अरमाना अख्तर नागड. मी सध्या मुंबईमध्ये राहते. मी BCB केलेलं आहे आणि ॲज अ डिझाईन इंजिनिअरवर कन्सल्टन्सीमध्ये काम करते. मला 2 मुलं आहेत. एक मुलगा आहे 12thमध्ये आणि BA 3rdमध्ये. आणि नाही येण्याची 100 कारणं होती, पण एक कारण मी शोधलं, मित्रमैत्रिणींना भेटायचं आणि मी आले. थँक्यू सो मच. खूप छान वाटते. मी जयश्री सुभाष मधू. बिफोर मॅरेज. आफ्टर मॅरेज जयश्री रविकुमार आहे. आय हॅव कम्प्लिटेड BA DEd. नाव आय एम अ टीचर. थँक्यू. मी आकाताई भरत बिसुरे. माझा 11वी 12वी सिद्धनेरी विद्यालयामध्ये झाले. कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर आहे, पौर्णिमाचं गाव. सुभाषरावांचं मुलगी कपाळावर शिवाजी पवार माझं नाव. मला 2 मुलं आहेत. एक मुलगी एक मुलगा. मुलगीची BSc झाले, मुलगा ITI. माझे नाव सविता बाजीराव सुतार पहिल्याचं नाव आहे आणि आत्ताचं सविता रमेश सुतार आहे. मला दिलेलं गाव सावड आहे, पण मी सध्या मुंबईला असते. मुलगीचं माझ्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंग झाले, मुलगा हॉटेल मॅनेजमेंट करतो. ओके मॅम, थँक्यू सो मच. मी सध्या फॅशन डिझाईनचं करते. ओके, ग्रेट. एकदा जोरदार करा मॅम. मला एक मुलगा आहे, 12वी शिक्षण करते. मी स्वतः स्टेटिंग स्वतःचा व्यवसाय. ठीक आहे सर, थँक्यू सो मच. माझे नाव कृष्ण पाटील आहे. आता संगीत झाले बनले आहेत. माझं शिक्षण 12वी झाले.
मला एक मुलगा मुलगी आहे. मुलगी सिनियर विद्यालय शाळेत शिकते आहे. मुलगी 9वीला आहे. मुलगा 8वीला आहे. थँक्यू सर. माझी आता 10वी झाली आहे. मला एक मुलगी आणि एक मुलगा लागला आहे. मी शेती करतो आहे. ओके सर. माझे नाव सुरेश शिवाजी आहे. मला एक मुलगी आणि एक मुलगा आहे आणि आता मी एक शेतीच करतोय म्हणून. ह्या कार्यक्रमात मुला असू देत किंवा मुली असू देत आणि आमचे गुरुवडील सुद्धा त्यांनी इतका वेळात वेळ काढून सुद्धा एक उपस्थिती दर्शवली. इतका छान कार्यक्रम पण अटेंड केला आहे आणि होतोय आणि आता सुद्धा होणार आहे. तर यासाठी खरंच खूप खूप छान आणि आभार. नाव सागर शिवाजी गोलुडे उर्फ दीपक. पुढे मी आत्ता मुंबईमध्ये आहे. इमॅजिन इन्फ्रा म्हणून एक कंपनी आहे. त्या कंपनीमध्ये मी काम करतो. मला 2 अपत्य आहेत. एक आहे मुलगा 10वीला, तो कागलला आहे आणि मुलगी ती 8वीमध्येच आहे शुद्धलेली विद्यालय. माझे नाव रामसदाशिव गोलुडे. पुण्याच्या TNT टावेला टेक्निशियन म्हणून काम करत आहे. मला आता 3 मुले आहेत. 2 मुली आणि 1 मुलगा. मुलगी 12वीला आहे आणि 2 मुले 1वीला आहे. मी PDC बँकेमध्ये काम करतो. मी 10वीनंतर ITI केला. स्प्रे पेंटिंगचं दुकान आहे माझं. 2 व्हीलर 4 व्हीलर. मला एक मुलगा आहे 8वी वर्षाचा. तो आता 7वीला आहे. मला शाळेतले दिवस खूप आठवतात. क्रीडा महोत्सव असू दे, स्नेहसंमेल असू दे, सगळं. नंतर खूप आठवण आहे तशा, पण सांगायला सगळ्यांना भेटून खूप खूप आनंद झाला. धन्यवाद. पहिल्यापासून मी सागर बाबुराव गौरव सिद्धरी. मी आता सध्या पेट्रोल पंपावर काम करत आहे. आधी सोसायटीत होतो. माझा प्रॉब्लेम झाल्यामुळे मी आता पंपावर आहे. मुलगा आता 7वीला आहे. वाचनेला शिकत आहे. प्रथमतः व्यासपीठावर सर्व गुरुवर्यांना तसेच सर्व मित्रांना मैत्रिणींना माझा प्यार भरा नमस्कार. माझे नाव शामराव सीताराम हजारे. माझं शिक्षण BA झालेलं आहे. सध्या मी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक विभागात आरोग्य विभागाअंतर्गत उपजिल्हामध्ये गणित येथे कनिष्ठ पदावर कार्यरत आहे. मला 2 मुलगे आहेत. एक मुलगा असतो स्वप्नील नावाचा. त्याचा मुलगा हा मुलगा माझा 12वीनंतर आरोग्य डिपार्टमेंटमध्ये SI नामक डिप्लोमा करत आहे व स्वप्नील हा मुलगा 10वीमध्ये शिकत आहे. माझे नाव सुनील पळून जाधव. मी सध्या छोटासा व्यवसाय व शेती करत आहे. काय करणार माझं म्हणताय का? मी महादेव पांडुरंग कंत्राटे. माझं शिक्षण MA इकॉनॉमिक्स. मला 2 मुली आहेत. वेदांत 7वीमध्ये वर्तन दिसेल. माझे नाव अविनाश खंडू कांबळे. मी सध्या श्री रवनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्समध्ये काम करत आहे. एक मुलगा एक मुलगी आहे. मी मच्छिंद्र खंडू कांबळे, राहणार सिद्धरी. आता सध्या मी राधानगरीमध्ये राहत आहे. जेनेसिस ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन ॲडमिशन विभाग HOD म्हणून काम करत आहे. माझी मिसेस आरोग्य विभागामध्ये तिथंच कार्यरत आहे आणि 2 मुली आहेत मला सध्या. माझे नाव अनिल चंद्र बघतो. माझे शिक्षण MA झालेलं आहे. मला 3 मुलं आहेत. 1 मुलगी आणि 2 मुलं. आणि लग्नानंतरचं नाव? आवाजावरून ओळखलं असं माझी ओळख सगळ्यात. तर मी नितीन म्हणून म्हणतो. राहणार सिद्धनेरी. माझं शिक्षण MA झालेलं आहे. सध्या नोकरीच्या शोधात होतो त्यावेळी, परंतु ते काय मिळायला शिवत नव्हतं. 4 वर्ष शिक्षक म्हणून वंतूर हायस्कूलला काम केलं. त्यानंतर आपलं तिथं काम होणार नाही म्हणून मी तिथं सोडून दिलं आणि आता सध्या छोटासा व्यवसाय आहे. छोटं दुकान आहे. छोटी शेती आहे. छोटासा तोटा आहे. छोटेसे पाईप आहे. अशा 5-6 प्रकारचे बिझनेस स्वतः एकटा करत आहे. मला एक मुलगी आहे ना, की आता 2nd इयरला आहे. आता मुलीची मुलं किंवा मुली बघितल्यानंतर MCOM BCOM झालेले झाले तर असा मी निधी बघतो. धन्यवाद. हॅलो, माझं नाव सुभाष. मी सिद्धनेरी. मी आता शेती करतो. मला 2 मुली आहेत. माझं नाव संतोष आता माने. राहणार एकुंडी.
माझं शिक्षण सिद्धराजमध्ये 10वी झाले. त्यानंतर डिप्लोमा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केला. 2003ला मी आर्मीमध्ये भरती झालो होतो. आता 22 वर्षापासून सेनेमध्येच आहे. आणि मला 2 मुले आहेत. मोठा मुलगा 9वीला आहे आणि लहान मुलगा 7वीला आहे. आणि फॅमिली माझी पुण्यामध्ये सेट आहे. कुमार हरी पाटील, सध्या मी शाहूसाहेबांचा सर्व्हिस आहे. मुलगा आता 10वीला आहे, शिकण्याची विद्याने. माझे नाव विशाल रघुनाथ पाटील, रामाशीत मिळते जातोय आणि शिक्षण 12वी आहे. माझे नाव यशवंत अनंतराव पाटील, मी 21 वर्षाचा रहिवासी आहे आणि मी आता सातारामध्ये सर्व्हिस करतो. आणि मला 2 मुले, एक मुलगी 9वीला आहे आणि दुसरीला आहे. पहिलीचं नाव स्वरांजली आहे, दुसरीचं नाव कृष्णा आहे. दोन्ही चांगले शिक्षण घेतात. माझे नाव दत्तात्रय तुकाराम. मी एक मंडप व्यावसायिक आहे. शेती, उत्तम शेती करतो आणि गिरण आहे आणि काही म्हणजे का आपलं काही मंडप आहे. एक मुलगी 10वीला आहे आणि मुलगा 8वीला आहे. मी अनिल यशवंत पवार, माझं 12वी शिक्षण सिद्धेदेवी विद्यापीठात झालेलं आहे. मी आता सध्या बिझनेस करतोय. अक्षय प्लांटेट्स आणि हार्डवेअर मध्ये मला शेती आहे. मला एक मुलगा आहे. ठीक आहे, मी राहिलेल्या सगळ्या भाषणात बोलणार आहे. ठीक आहे. नमस्कार, माझे नाव अप्पासाहेब सुखराव पवार. सध्या मी माझे गाव सज्जदाराम म्हणजे यांच्या ऑफिसमध्ये कोल्हापूरमध्ये काम करतोय. माझा एक मुलगा 11वी ऐकल्या, दुसरी मुलगी 8वीला. धन्यवाद. स्वतःची माझी कन्सल्टन्सी फर्म आहे, अभिनव प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रोफेशनल म्हणून, आणि पुण्यामध्येच वर्किंग करतो. राजेंद्र सरपंच सांगतो. मी शेती करतोय. 2 मुलं आहेत, एक 10वीला एक आणि 8वीला एक आहे. शेती करतो. माझं नाव सातापा रघुनाथ सुराणे, राहणार एकोली. माझं शिक्षण 10वी पर्यंत झालं. 10वी झाल्याच्या नंतर 2001 मध्ये पहिल्याच भरतीमध्ये मी इंडियन आर्मी जॉईन केली. त्यानंतर 2017 पर्यंत मी देश सेवा केली. 2018ला मी रिटायर झाल्याच्या नंतर शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये मी माझं 2 वर्षाचं योगदान दिलं. त्यानंतर मी आता मुंबई ठाणे येथे सोल्जर पंप प्रायव्हेट लिमिटेड मध्ये SO या पदावर कार्यरत आहे. मला 2 मुलं आहेत. माझा मोठा मुलगा इंजिनिअरिंगला 8व्या वर्गाला आहे आणि लहान मुलगा माझा 9वी मध्ये शिकत आहे. थँक्यू. नमस्कार सर्व गुरूंना माझं प्रणाम. माझं नाव सचिन बळवंत टाकणारे. मी कोकिलगावचा आहे. माझं शिक्षण 10वी पर्यंत सिद्धेदेवी विद्यालयामध्ये झालं. मी त्याच्यानंतर कम्प्युटर सायन्समध्ये इंजिनिअरिंग केलं. त्याच्यानंतर कम्प्युटर सायन्समध्ये MTech केलं. त्याच्यानंतर मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये मी PhD केलं. मी सध्या डॉक्टर सचिन बळवंत टाकणारे या नावानं प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे. पाठीमागची 20 वर्ष मी प्रोफेसर म्हणून काम करतोय. 15 वर्ष मुंबई विद्यापीठात होतो. आता या जानेवारीपासून मी DY पाटील युनिव्हर्सिटी जॉईन केलंय कोल्हापूर. माझ्या फॅमिलीबद्दल सांगायचं तर माझ्या बायकोचं पण शिक्षण MTech झालंय इलेक्ट्रॉनिक्स. ती पण माझ्यासोबत आता डेटा सायन्स डिपार्टमेंटला DY पाटील युनिव्हर्सिटीमध्ये काम करते. मला 2 मुलं आहेत. मुलीचं नाव सहर्षा, ती 6वीला आहे. मुलगा शिवाय 2 वर्षाचा आहे आता सध्या. मुलांचं एक बघून मला असं वाटतं की आमची मुलं अजून 2 वर्षाचीच आहेत. त्यांची मुलं 12वीला गेली. तर हा कार्यक्रम मी आल्यावरच व्हायचा होता म्हणून मी इकडे आलो. थँक्यू. सर्व शिक्षकांचे मनापासून धन्यवाद. आणि या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहून इथे कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल मी सर्वांच्या वतीने तुम्हा सर्व शिक्षकांचे आभार मानतो. नमस्कार. स्टेजवरील सर्व मान्यवर, माझे गुरुवर्य, तसेच माझे जीवाभावाचे मित्र व मैत्रिणी यांना माझा नमस्कार. माझे नाव दगडू महादेव तांदळे. माझे शिक्षण 5वी पासून 12वी पर्यंत सिद्धेदेवी विद्यालयामध्ये झालेले आहे. मी आता सध्या सिद्धेदेवी ग्रामपंचायतमध्ये शिपाई म्हणून काम करत आहे. तसेच गावाची आम्ही सेवा पाणी सोडून चांगल्या रीतीने करत आहे.
तसेच मला 2 मुले आहेत. माझ्या मुलीचे नाव समीक्षा दगडू तांदळे व मुलाचे नाव राजवर्धन दगडू तांदळे. मी धनगरी शाहीर कला करतो आणि ज्या ठिकाणी धनगरी शाहीर कला असेल त्या ठिकाणी आम्ही जाऊन धनगरी गाण्याचा कार्यक्रम करीत असतो. धन्यवाद. माझे नाव सुहास बळवंत तावदारी इंग्लिश करून आहे आणि इथं या शाळेचे प्रथमतः मुख्याध्यापक बारवाडी सर होते, त्यांच्यामुळे मी इथं आलो होते शाळेला. आणखी आमची मावशी आणि ते काका आणि सुजाता बारवाडे आमची ताई गेली. आता त्यामुळे मी इथे शाळेला आलो होतो 2 वर्षे. आणि ते आता मी 10वी झाल्यानंतर मी गेलो गावाकडे आमच्या. तिथे गेल्यानंतर काय नाही बाकी सगळं. आता आम्ही 3 जण भाऊ आहे, सगळीजण एकत्रच असल्यामुळे ती 2 शाळा शिकली. मी जरा शेती करतोय आणि मला 3 मुली आहेत आणि आता मुलगा आहे. आणि पहिली मुलगी 10वीला आहे आणि दुसरी 7वीला आहे. ती वेट लिफ्टिंग मध्ये दिल्ली येथे आहे, भारतीय संघात कार्यरत आहे. आणि तिसरी ती 4थीला आहे आणि मुलगा 3 वर्षाचा आहे. ओके सर. मी सचिदानंद चौगुले, मी एकोणीसचा रहिवासी. माझे शिक्षण 12वीपर्यंत सिद्धेली विद्यालयामध्ये झाले. मी सध्या इंडियन आर्मीमध्ये कार्यरत आहे. गेली 19 वर्ष मी गोरखा रेजिमेंट सोबत नोकरी केली आणि त्यानंतर रिटायरमेंट घेतली. परत मी सध्या कागलमध्ये स्वतःचे घर बनवले. 2 वर्ष काय करायचे म्हणून मी 1.5 वर्षानंतर परत भरती झालो. तर सध्या मी केरळमध्ये कन्नूर या ठिकाणी कार्यरत आहे. तर या गेट टुगेदरला यायचं म्हणून मी 700 किलोमीटर 2 व्हीलर चाललो. पण ह्या 25 वर्षानंतर या सर्वांना भेटायचं होतं, ही एक आतुरता होती. तर ती आज मला वाटतं की ज्यांनी या कार्यक्रमाला नियोजन केलं त्यांचे मी खूप खूप आभार आहे. थँक्यू. माझे शिक्षण 8वी 9वी पर्यंत सिग्नल विद्यालयामध्ये झाले. तिथून एकोणगावमध्ये 10वीचे शिक्षण झाले. तिथून 12वी 11वी 12वी टीयर मान्यता झाली. माझं गाव मला 2 अपत्य आहेत, मुलगा व मुलगी. मुलगा आहे कराडला, तो 12वी सायन्स करतोय. मुलगी शाळेत एकोणीमध्ये आहे, ती 10वी करते. ओके, थँक्यू. नमस्कार, माझं नाव उत्तम कृष्णदास मोरे. मी साधारणतः 97ला म्हणजे 8वी वय झाल्यानंतर 9वी 10वीसाठी सावडे माझ्या गावी गेलो. सगळ्यात प्रथम मी स्टेजवर बसल्या सगळ्या माझ्या गुरुंना सादर प्रमाण करतो की तुम्हाला 25 वर्षानंतर मला भेटण्याचा योग आला. तसंच माझे सगळे मित्र मैत्रिणी यांना पण मी माझा सादर नमस्कार सांगतो किंवा माझं स्क्रिप्ट सांगतो. आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांनी म्हणजे पुढं मॅनेजमेंटसाठी योगदान दिलंय त्यांच्या योगी आपल्याला या भेटायसाठी म्हणजे जुन्या आठवणींना युगाचा योग आला. त्या योगासाठी त्या सगळ्या कमिटमेंटचा मी आभार मानतो. मला एक वेदांत नावाचा मुलगा आहे, तो आता शाळा 2रीला आहे. ॲक्च्युली माझे सासवडे पण सावडतच आहे, पण माझ्या जुन्या आठवणी शेतकरी गावावर खूप आहे. आता ते काय माझं भाषण घेणार नाही, नंतर बघू. तर नमस्कार सगळ्यांना. काय म्हणतो मी 5वी ते 10वी शिकलेली विद्यालयामध्ये शिकलो. माझ्या फिजिकल इश्यूमुळे मी सध्या अनमॅरिड आहे आणि मला त्यावेळी वेळ कसा असं मला वाटलं पण नव्हतं. मला कारण इतकं मला पुराणी म्हणजे मैत्रिणी मला सांभाळत त्यावेळी आणि मला शिक्षकांनी खूप सांभाळून घेतलं. आणि खरोखरच मला मी आज ह्या चांगल्या एवढ्या मोठ्या कार्यक्रमासाठी मला इथं आमंत्रित बघितलं. मी त्यांचा खरोखर या कमिटीचा मनपूर्वक मी आभार मानतो आणि धन्यवाद. मी थँक्यू. माझं नाव विकास लक्ष्मण पाटील. मी 8वीपर्यंत सिग्नेरली विद्यालयामध्ये शिकत होतो. सध्या मी BE आणि सिलेक्ट कंप्लीट केलेलं आहे. मी युनिलिव्हर या कंपनीमध्ये सध्या डेटा अनालिस्ट म्हणून काम करतो आणि माझं
दिवंगत शिक्षकांमध्ये श्री बारवाडे सर, श्री बल्लाळ सर, श्री मगदूम सर, श्री पाटील सर, देसाई सर, गुरव सर, लडगे सर. दिवंगत शिक्षकेतर कर्मचारी श्री जनार्दन कांबळे काका होते, पण सध्या ते कायम नाही. त्यांनी मी विनंती करेन की 2 मिनिटं आपले आपापल्या जागी उभे राहून आपण त्यांना श्रद्धांजली वाहावी. नक्कीच आज हे सर्वजण जिथे खुले होते. मी आत्ता नाही पण माझ्या मनोगतात बोलणार आहे, माझ्या भाषणात बोलणार आहे. त्यांची गोडशी भाषणं गोडच असणार आहेत, कारण त्या सगळ्या आठवणी परत एकदा बाहेर निघणार आहेत. आणि यासाठी त्यानंतर संतोष माने, प्रवीण पवार, आप्पासाहेब पवार, जयश्री अमित, विकास पाटील, सचिन नागमाने, सातापा सुळकावे, सचिन चौगुले, नितीन मगदूम आणि सन 99-2000 यावर्षी 10वीला असणाऱ्या सर्व आमच्या विद्यार्थी घेऊन आज गेट टुगेदर म्हणजे एकत्र येण्याचा कार्यक्रम एका निसर्गरम्य ठिकाणी आयोजित केला. आतापर्यंत एक 10-12 गेट टुगेदरला हजर राहण्याचा योग मला आला. त्या सगळ्या गेट टुगेदरमध्ये अतिशय हायटेक आणि डिजिटल असणारा हा गेट टुगेदर पहिल्याच वेळी आपण सगळेजण आलो. या गेट टुगेदरच्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असणारे तुम्हा आम्हा सगळ्यांचे गुरुवर्य आणि आपण ज्या शाळेमध्ये घडलो त्या शाळेचे संचालकपद आणि त्या शाळेचे सुपरवायझर आदरणीय एस.एल. पवार सर, त्याचबरोबर तुम्हाला अनेक विषय शिकवणारे सगळे गुरुजी आहेत. काही अपवाद सोडला तरी ते उपस्थित आहेत, त्यांची पण आपण आठवण ठेवायची आहे. वडगाव म्हटलं की आपल्याला एक नाव अगदी डोळ्यासमोर येते, श्रीमती बल्लाळ साहेब. तुम्हाला ते होते की नाही मला माहीत नाही. आम्हाला 5वीला आल्यानंतर ते आम्हाला ड्रॉइंग शिकवायचे आणि गणित पण शिकवायचे. पाडेपाड जर नाही झाले तर त्यांचं डस्टर सगळ्यांना परिचित आहे, जागेवर शिकवून मारायचं. या सगळ्या शिक्षकांच्या आपल्या मनामध्ये काहीतरी आठवणी, प्रत्येकाबद्दलचा एखादा स्वतःचा घडलेला किस्सा, अनुभव या ठिकाणी आज तुम्हाला आठवत असेल. त्याचबरोबर आदरणीय बारवाडे सर, आम्ही इथं स्टेजवर आहे सगळ्यांनी त्यांच्या हाताखाली पहिल्यापासून विद्यार्थी आणि नंतर सहकारी म्हणून काम केलं. आणि आता ज्यावेळी आमच्या स्टाफची मिटिंग असते किंवा काही प्रसंग किंवा कार्यक्रम असतात त्यावेळी आम्ही आत्ताच्या स्टाफला म्हणतोय की बारवाडे सरांच्या हाताखाली तुम्ही 10 मिनिटं सुद्धा केला नाही. म्हणजे एवढी शिस्त आणि त्यांचा धाक होता. सर समोरून यायला लागले की मुलं दुसऱ्या गल्लीतनं बाजूला पळायचं. सरांनी कधीही कुणाला एका हातानं साधी चपराक सुद्धा मारली नाही, पण स्वतःच्या वागण्यात आणि बोलण्यातून त्यांनी एक आदर आणि धाक या ठिकाणी निर्माण केलेला होता. त्याच्या अगोदर एक खंडके सर म्हणून होते. तुमच्या बऱ्याच जणांचे वडील त्यांच्या हाताखाली शिकले असते. तुम्ही कोण खंडके सरांना बघितलं नसावं कदाचित. खंडके सर आणि खंडकेबाई ही जोडी बरेच वर्ष आपल्याला होती. त्याचबरोबर काळाच्या ओघामध्ये गुरव सर एक मला मराठी आपल्याला शिकवत होते. गुरव सर, बारवाडे सर, खांडके सर, खांडकेबाई, त्याचबरोबर बल्लाळ सर, इंग्रजी शिकवणारे एस.के. मगदूम सर किंवा लडगे सर, बाबू काका गुरव, त्याचबरोबर जनार्दन काका, कुमार पाटील, देसाई सर, एवढी मंडळी जवळजवळ डी पाटील सर परवाच वारले. तर ही सगळी मंडळी जवळजवळ निम्मा स्टाफ आमचा या ठिकाणी आम्हाला सोडून गेला आणि आमच्या वेळेचा सगळा स्टाफ या ठिकाणी आज रिटायर झालेला आहे.
त्यामुळे तुम्हाला आम्ही काही ठराविक 4-5 मंडळीच नवीन स्टाफमधली या ठिकाणी परिचित आहे. जे 12वीपर्यंत होते त्यांना बऱ्यापैकी माहीत आहे, जे 10वीपर्यंत होते त्यांना नवीन स्टाफची बऱ्यापैकी माहिती नाही. या कार्यक्रमाबाबतीत असणारे मगाशी ज्यांच्या दणदणीत आवाज तुम्ही ऐकला, डीजेपेक्षा सुद्धा डीजेची गरज सुद्धा नाही, ते मदारे सर. त्याचबरोबर जे आपल्याला सायन्स आणि गणित शिकवत होते तेलवेकर सर. त्याचबरोबर ज्यांची सायकल फेमस होती, त्यांचा सगळा प्रवास सिद्धगिरीपर्यंतचा वनूरपासून हा सायकलनं झाला, ते म्हणून त्यांची तब्येत अजून कशी आहे बघा. संकपाळ सर. त्याचबरोबर एवढी देवानं ज्याला आपण म्हणतो सगळ्यात ज्येष्ठ पण सगळ्यात तरुण दिसणारे श्री जोशी सर धारवाडवरून कार्यक्रमाला आले. आणि त्यांचं वैशिष्ट्य सांगतोय का, आम्हाला एखादा गेट टुगेदरचा कार्यक्रम चुकल, पण जोशी सरांना निमंत्रण मिळालं, गेट टुगेदर असू दे, कुणाच्या घरचा आमचा कार्यक्रम असू दे, निमंत्रण मिळालं की ती गळ्यात त्यांची ती परमनंट पिशवी अडकून जोशी सर उपस्थित आहेत काय माहिती. त्याचबरोबर या कार्यक्रमाला मुद्दाम होत असणारे BM कांबळे, करंदूरकर, दोघं आमच्यात BM कांबळे होते. मग एकाला करंदूरकर आणि दुसरे सोनगेकर. करंदूरकर तुमच्या वेळी होते त्यावेळी BM कांबळे सर. त्याचबरोबर या ठिकाणी होत असणारे तुकारी काकांचा तुमचा परिचय फारसा नसावा, कारण तुम्ही याच्या वेळी हां. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे अजून कुंभार सर, त्याचबरोबर गोलुटे मॅडम, मगदूम मॅडम, त्याचबरोबर आमच्या त्या नॉन टीचिंगमध्ये या ठिकाणी एकमेव शिल्लक आहे बाबजी काका. त्याचबरोबर आपल्या नॉन टीचिंगमध्ये गंगाराम मदारे सर आहेत, अशोक पवार सर आहेत, आपल्या शाळेचे ग्रंथपाल चंद्रकांत निकम सर आहेत, माझे सहकारी SB पवार सर. एवढी मंडळी. आणि तुम्हाला सगळ्यांचं कौतुक यासाठी आहे की नम्रता आणि आदर हा सध्या दुर्मिळ होत चाललेला योग तुम्ही या सगळ्यांना आठवणीनं या ठिकाणी बोलवलं आणि या ठिकाणी सगळ्यांचा आदर सत्कार केला, सगळ्यांचा मानपान केला, त्याबद्दल तुम्हाला सगळ्या बॅचचं मी आमच्या सगळ्या या शिक्षक स्टाफमार्फत मी हार्दिक अभिनंदन करतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो. बऱ्याच मुलांनी या ठिकाणी आपली ओळख करून दिली. मुलांच्या पेक्षा मुली मी अतिशय धाडसानं आपल्या सगळ्या फॅमिलीबद्दल या ठिकाणी माहिती सांगितली. बऱ्याच जणांची मुली तर ग्रॅज्युएट होऊन या ठिकाणी बाहेर पडलेले आहेत, काही सर्व्हिस करतात, काही लहान आहेत. आणि नितीननं व्यथा व्यक्त केली की त्या मनानं माझी मुलगी अजून फार लहान आहे. आणि मात्र नितीन कसा मनाचा राजा आहे, बंधनात नाही कुठल्या. स्वतःचं दुकान, स्वतःची रोपवाटिका, स्वतःचा गाईचा गोठा आणि तेवढंच छोटं कुटुंब आहे. त्यामुळे त्याला काही खंत बाळगायची कारण नाही नोकरी लागण्याची. उलट नितीनचं दुकान जर असा अड्डा आहे, यातली बरीचशी मंडळी आठवड्यात एकदा का नितीनच्या दुकानात या ठिकाणी जमत असतात आणि वर्षाचं एखादी ट्रीप काढत असतात आणि सगळ्यांना तो निर्माता दिग्दर्शक नितीनच आहे. आणि सचिन आहे, म्हणजे बरीचशी सचिन ताकमारे मी मला कौतुक आहे त्याचं सर की आता सध्या युग आता आमच्या वेळी वाटायचं सगळे म्हणायचं की कॉम्प्युटरचं युग आहे. आता जे तुमच्या मुलांच्या पुढे येणार आहे ते सगळे AIचं युग येणार आहे, म्हणजे आर्टिफिशियल एजंट, कृत्रिम बुद्धिमत्ता ज्याला म्हणतात, की सगळ्या गोष्टी आता त्या कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे या ठिकाणी कदाचित पुढे शाळासुद्धा हातात करायला काही नाही, कारण मुलं घरातच ते AIद्वारे शाळा शिकते. बऱ्याचशा गोष्टी आता AIच्या मार्फत येणार आहेत. ऊससुद्धा आता AI मार्फत लावा. आमच्या कारखान्याला प्रोग्राम हाती घेतला की AI तंत्रज्ञानाच्या आधारावर ऊस शेती करायची आणि बरेचसे प्लॉट आमचे आता ते AIमधून ऊस शेतीकडे वळलेले आहेत. म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान जे आहे आणि त्यामधला आपला एखादा सहकारी त्या तंत्रज्ञानामध्ये अव्वल आहे की आज ऐकून या ठिकाणी मला माहीत होतं मी म्हणतो तो मुंबईतच आहे, पण यावर्षी तो DY पाटील युनिव्हर्सिटी ही अभिमंत्रित विद्यापीठ आहे त्या ठिकाणी तो जॉईन झालेला आहे. त्याला सुद्धा खूप खूप धन्यवाद आहे. मी तुम्हाला सगळ्यांच्या आता मी नावं घेत बसणार नाही. आणि या बॅचचं एक वैशिष्ट्य म्हणजे मला माहीत असलेलं आहे सगळ्यात जास्त खो खोची टीममधली मुलं ही याच बॅचमध्ये आणि हीच बॅच एक मुलींची अशी होती की नॅशनलपर्यंत आपल्या शाळेची टीम ह्या मुलींच्या आणि काही मुली होत्या दुसऱ्या वर्गाच्या या मुलींच्यामुळं राष्ट्रीय पातळीवर या ठिकाणी आपल्या शाळेचं नाव पोहोचलं.
अशा प्रत्येक बॅचचं काहीतरी एक गुणवैशिष्ट्य असतं. तुमच्या बॅचमधली बऱ्यापैकी सगळी मुलं ही शिकून जिकडं तिकडं सेटल झालेली आहेत आणि मगाशी ऐकलं मी मुंबईतच 5-6 मुलं तुमच्या बॅचमध्ये मुलं मिळून मुंबईमध्येच आहेत. आणि त्या मित्राचं आमच्या एका कौतुक आहे, 700 किलोमीटर गाडी चालवून केरळमधून आला. मी सरांना म्हटलं माझ्या अंगावर काटा आला त्या ऐकल्यामध्ये. म्हणजे ही तुम्हाला भेटायची ओढ किती आहे बघा. या ओढीनं आणि सिद्धेली विद्यालय असा एक धागा आहे, या सगळ्यांना तुम्हाला एका धाग्यामध्ये त्यानं गुंफलेला आहे. आणि त्यामुळंच तुम्ही सगळ्या तुम्हाला परमेश्वरानं बुद्धी दिली की हा योग घडून आणायचा. आणि आणखी एक वैशिष्ट्य आहे म्हणजे तुमचा रौप्य महोत्सवी आहे वर्ष आहे. 25 वर्षानंच काहीतरी काही एकमेकांना या ठिकाणी भेटला आहे. आणि अशा 25 वर्षांना भेटल्यानंतर समोर जरी आला तरी आपल्याला चेहऱ्यामध्ये बदल, निसर्गाचा नियम आहे, चेहरा आपला बदलत असतो वयाप्रमाणे. आणि त्यामुळं आपल्याला काही माणसं किंवा आपले सहकारीसुद्धा या ठिकाणी आपल्याला ओळखू शकतो. आता स्नेह हा मेळावा जो आपण आयोजित केलेला आहे, स्नेह मेळावा म्हणजे काय आहे तर आपल्या 2 किंवा 2पेक्षा अधिक लोकांची एकत्र भेट म्हणजे हा गेट टुगेदर आहे. आणि एका कवीनं म्हटलेलं आहे की एकत्र येऊया, मनाशी बोलूया, सुखदुःखांच्या वाटा एकत्र चालूया, स्नेहाच्या गंधाने फुलदे नाती, गेट टुगेदरच्या या स्नेहाच्या दिनी. असं स्नेह या गेट टुगेदरचं वर्णन त्या कवीनं केलेलं आहे. आता आपल्या सगळ्यांचा परिचय करून देत असताना आपण सगळ्यांनी सांगितलं की मी हे करतोय ते करतोय. पण अशा काही मुलंसुद्धा आपली आहेत अजून जी गावामध्ये राहून शेती करतात. पण शेतीमध्ये सुद्धा अनेक नवीन प्रयोग करणारी ही आपली पिढी तरुण आहे. ऊसाच्या बाबतीत असेल, फुल शेती असेल, काही जणांनी मिरची केली आहे, काही जणांनी जनावरांचे गोटे आहेत काही जणांचे. आणि काही जणांनी मग आपल्या व्यवसायामध्ये काही जण उद्योगजग आहे, काही जण व्यावसायिक. आता अनिल मगाशी तर बोलायला आलता, शाळेला असताना असं वाटत नव्हतं की तो एवढा मोठा उद्योजक भविष्यामध्ये पुढे होईल. मुलांचे पाय पाळण्यात असं म्हणतात, काही मुलांचे पाय पाळण्यात सुद्धा दिसले नाही, मात्र ती मोठ्या आपल्या जीवनामध्ये पुढं यशस्वी झालेली आपल्याला पाहायला मिळते. रवीन पवारचं मी तो येतो नितीनच्या दुकानामध्ये जर भेटतोय, पुण्यामध्ये राहून बांधकाम व्यवसायामध्ये तिथं एक आगळेवेगळं स्थान निर्माण करणं या स्पर्धेच्या युगामध्ये काही शक्य नाही. आणि मुलींचं सुद्धा या ठिकाणी कौतुक करावं वाटतंय. 25 वर्षानं तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी घरात प्रत्येक घरात अडचण आहे. काही आता आज मला असं येता येईल काय नाही असं वाटत होतं, मात्र 2 कार्यक्रम चुकून मुद्दा म्हणून तुम्हाला सगळे भेटचला म्हणून मी या ठिकाणी कार्यक्रमासाठी आलो. मित्रांनो, आपली शाळा त्यावेळची आणि आजची शाळा यामध्ये खूप या ठिकाणी बदल झालेला तुम्हाला आढळून येईल. त्यावेळच्या वर्गखोल्या आणि आजच्या खोल्या सुद्धा आता डिजिटल झालेल्या आहेत. खोल्यामध्ये सुद्धा नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे. आणि आपल्याला सांगायला आपल्याला तुमचीसुद्धा काही मुलं मुद्दामून काही मुली माहेरी शिकायला होतात का मी ज्या शाळेमध्ये शिकलो त्या शाळेमध्येच माझी मुलं शिकली पाहिजेत, यासाठी काही मुलींनी मुलंसुद्धा आपल्या माहेरी या ठिकाणी ठेवलेली आहेत. एकूण 15 ते 16 गावची मुलं आपल्या शाळेमध्ये आता सध्या शिक्षण घ्यायला येतात. कारण तुम्ही ज्या शाळेमध्ये शिकला तुमच्यामुळं आपल्या शाळेचं नाव सगळीकडे झालं. आणि शाळेची गुणवैशिष्ट्य त्यामध्ये या शाळेतली मुलं कुठं गेली भविष्यामध्ये तर तुमच्यासारखी बरीचशी मुलं आर्मीमध्ये गेली, बरीचशी मुलं परदेशामध्ये शिक्षण घेत आहेत, बऱ्याचशा मुलांनी खेळामध्ये आपलं नाव उंचावलेलं आहे, बऱ्याचशा मुलांनी व्यवसायामध्ये या ठिकाणी यशस्वी दाखवलेलं आहे. आणि हीच शाळेची ओळख असते. शाळेची श्रीमंती मोजायची कशात तर मुलांची काय स्टेटस आहे त्यावर ते शाळेची श्रीमंती या ठिकाणी ठरत असते. आणि सुदैवानं तुमच्या सगळ्यांच्या दृष्टी शाळेकडे आहे. आणि जवळजवळ 800 ते 850 मुलं आज आपल्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. अनेक सुविधा आपल्या शाळेमध्ये, त्यावेळी स्कूल बस आपल्याला माहीत नव्हती, आज आपल्या शाळेमध्ये 14 गावावरनं मुलं स्कूल बसमधनं शाळेसाठी येतात. त्यावेळी मला माहिती आहे वडगाववरनं मुलीसुद्धा मधनं चालत सिद्धगिरीला शाळेला यायची. वडगाव, एकुंडी, नंदगाव या सगळे मुली चालत किंवा फार तर सायकलनं या ठिकाणी शाळेला येत होतात. आज सगळी मुलं स्कूल बसनं या ठिकाणी आपल्या शाळेला येत असतात. आणि अनेक बाबतीमध्ये आपली शाळा या ठिकाणी पुढे गेलेली आहे. शाळेचा NMMS कालच आज परीक्षा आहे. वर्षाला जवळजवळ 50-60 मुलं NMMSची स्कॉलरशिप घेत असतात. चित्रकलेमध्ये आपली मुलं पुढे गेलेली आहेत. अनेक उद्योग व्यवसायामध्ये आपली मुलं या ठिकाणी पुढे गेलेली आहेत. आणि तुम्हा सगळ्यांना एकच सांगणं आहे की कुठेही जरी गेलो तरी आपण ज्या शाळेमध्ये शिकलो ती शाळा आयुष्यभर या ठिकाणी आपल्या लक्षामध्ये राहत असते. आणि तुम्हीसुद्धा अगदी आठवणीनं या ठिकाणी आपल्या सगळ्या गुरुवर्यांना बोलवून
सगळ्यांचं आमचं आदरातिथ्य केलं त्याबद्दल पुन्हा तुम्हाला मी धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द सांगतो. केलं तुम्ही तुमचं मार्गदर्शन प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोहोचलं आणि आता मी मल्हारी सरांना आणि मल्हारी सरांना विनंती करेन की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं आणि त्यानंतर संपूर्ण शिक्षकांच्या वतीने आदरणीय श्री पवार सर त्यांचं मनोगत व्यक्त करतील. 1999 ते 2000 ते 25 वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी गेट टुगेदरचा कार्यक्रम ठेवला. 25 वर्षांनी ही सर्व मंडळी आम्हाला भेटायला आली आणि त्याच्याबरोबर आमचे सुद्धा सर्व सहकारी या ठिकाणी आम्हाला एकत्र पाहायला मिळाली. यामुळं मला ह्या सर्व विद्यार्थ्यांना पाहून अतिशय आनंद झाला. का सांगा वाटतंय मी एक मैदानातला माणूस आणि मैदानातले दोन्ही वर्गातील अ आणि ब मध्ये बरेच विद्यार्थी आणि विद्यार्थिनी माझे खेळाडू यामध्ये या स्कीममध्ये या दोन्ही वर्गामध्ये होते आणि ते असून देखील त्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी आपल्या या शाळेचं नाव फार म्हणजे अतिशय चांगल्या प्रकारे हे केलं. यातील बऱ्याच विद्यार्थिनी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, बारामती, इचलकरंजी, सांगली, सातारा, नांदेड, पुणा यातील खेळाडू खेळून आले आणि एक तर असे खेळाडू होते लक्षात ठेवा. या तीन म्हणजे पूर्ण टीम या दोन्ही वर्गातील होती आणि त्यामुळे मला जरी बोलायला संधी नाही दिली असेल तरी सुद्धा मी बोलणार होतो. कारण काय ह्या मला विद्यार्थ्यांची आठवण 25 वर्षांनी ही माझे सर्व विद्यार्थी या ठिकाणी मला पाहायला मिळाले. सिंधुदुर्गात मॅच चालू होती. मॅच झाली, मुलींनी जिंकल्याबरोबर आमच्या मुली काय केल्या असतील. मुली बघा 11-12च्या विहिरीवर गेल्या तिथं आड होतात त्या ह्याच्यात मुली लक्षात ठेवा. त्यांनी बाटली घेतली आणि त्याच ठिकाणी अंगावर होतो घेतली लक्षात आंघोळ केली. अशा दीपाली, संगीता, सारिका आहेत सगळ्या, मीनाक्षी, जयश्री नावं अजून बरीच आहेत लक्षात ठेवा. तर या सर्व मुलींनी त्यावेळी एक नाही तिथं जायचं तालुका तर सोडूनच हा जिल्हा विभाग एक तर विभागाला अशी साताऱ्याला मॅच अशी झाली की त्यांनी 2 वेळा इक्वल होऊन इक्वल झाल्यानंतर इक्वल काय झाली ते मी सांगतो. आमच्याबरोबर जी साताऱ्याची टीम पडलेली विजय स्पर्धेला त्या स्पर्धेच्या वेळी आमची टीम हारायला म्हणून पंच म्हणून कोण भरायला असेल लक्षात ठेवा. स्वतः जिल्हा क्रीडा अधिकारी स्वतः सिटी म्हणून उभा राहिलेली होती आमची सिटी हरवायसाठी. जिल्हा क्रीडा अधिकारी साखरवाडीला. तर त्या क्रीडा अधिकाऱ्यांना सुद्धा काही आमच्या मुलांनी मुलींनी आणि मी माझा आवाज 2 वेळा इक्वल झाली पण शेवटी त्यांना पराभूतच केलं. त्यांनी लक्षात ठेवा. तर अशी ही टीम आमची शेवटी पुण्यापर्यंत चांगल्या संघाबरोबर खेळून यशस्वी झाली. कशामुळं तर आमच्या या शाळेतील मुख्याध्यापक बारवाडे सर, पवार सर, सुनील मगदूम आमच्यावर कायम आहेतच त्या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि सर्व गावाचं सहकार्य यामुळं आम्ही आमचे खेळाडू पुढे न्यायला भरपूर प्रयत्न केला, यशस्वी झालो. हे कशामुळं तर तुमच्या विद्यार्थ्यांचं, गावकऱ्यांचं आणि या सर्व स्टाफचं सहकार्य असल्यामुळं. तर एक लक्षात घ्या, मी काही जास्त बोलणार नाही, थोडं सांगतो आणि थांबतो. एक लक्षात ठेवा, तुम्ही काही करा, कुठेही जा, भरपूर मिळवा, पण पहिला काय करा,
आरोग्य सांभाळा, आरोग्याकडे लक्ष द्या. सगळ्यात मोठी संपत्ती जर कुठली असेल तर ही संपत्ती आहे. कोट्यावधी रुपये म्हणजे संपत्ती नाही, ही संपत्ती बाद झाली ही संपत्ती लक्षात ठेवा. माझ्या 75 चवळ्याचा कुठलीही मुळी नाही. 1 तास वॉकिंग दररोज, पाऊण तास 45 मिनिटं मी अनुलोम विलोम करतोय. किती? 45 मिनिटं. लक्षात ठेवा. त्याचे प्रकार आहेत अनुलोम विलोमचे. लक्षात आलं. तसं म्हटलं तर मला वाटतं सिद्धी पवार सर, सुनील मगदूम यांनी सुद्धा माझी इच्छा आहे एक कॅम्प ठेवावा आणि बघा एक 4 दिवस घेऊन 4 दिवस. लक्षात आरोग्य म्हणजे काय असते तुम्हाला त्याचं लक्षात येईल. लक्षात आलं. कपालभाती मी 15 मिनिटं करतोय. 15 मिनिटं 1000 स्ट्रोक 15 मिनिटं. कुठलीही गोळी नाही. हे कशासाठी सांगायचं तर तुमची ही अशीच माझ्यासारखी तब्येत राहावी, तुम्ही अशी निरोगी राहा. लक्षात आलं. पैसा तुमच्या पाठी लागायला पाहिजे, तुम्ही नाही लागायचे द्या. लक्षात आलं. आणि ते जर करायचं असेल तर तुम्ही तुमचं आरोग्य चांगलं ठेवा आणि आपलं जीवन यशस्वी करा. लक्षात आलं. तर जे तुमचा हा ग्रुप जमलेला आहे, आता जसे या ग्रुप गेट टुगेदरला एकत्र आला तसेच कोणत्याही प्रसंगाला एकमेकाला तुम्ही अशीच इथून पुढं कुठल्याही प्रसंगाला तुम्ही एकमेकाला सहकार्य करा, मदत करा आणि आपल्या ह्या सगळ्यांना अशी साथ देत राहा. एवढं बोलतो आणि सर्वांना आपलं आरोग्य चांगलं राहावं अशी शुभेच्छा देऊन मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली याबद्दल संयोजकांचा आभार मानून मी माझं छोटंसं भाषण पुढे करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमच्या मनातल्या प्रत्येक आठवणी जाण्या केल्या त्याबद्दल खूप धन्यवाद. यानंतर आपल्या संपूर्ण शिक्षकांच्या वतीने पवार सरांनी विनंती सरांनी त्यांचं महत्त्व व्यक्त करावं. पवार सरांनंतर 5 क्लास स्टुडंट्सची मगाशी नावं सांगितली त्यांचं महत्त्व. आपल्या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने केली. आपण विद्येच्या आराध्यावर सरस्वती यामध्ये तुषार हार धरला, या शुभ्र वस्त्रावरता या नावावर दंडमंडित करा, या श्वेत पद्मासना या ब्रह्माचित शंकर प्रकृती देवै सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निश्चय सदा रक्षा. आपलं अज्ञान दूर करणाऱ्या अशा सरस्वतीचं स्तवन केल्यानंतर आपण या प्रांगणामध्ये 1999-2000ची रौप्य महोत्सवोत्तर दुसऱ्या वर्षाची म्हणजे 25 वर्षाचा रौप्य महोत्सव, त्यानंतर 26व्या वर्षी आपण एकत्र आलेलो आहोत. प्रत्येक आणि म्हणून या हॉलमध्ये आपण सर्वांना या वेगवेगळ्या भेट्यामध्ये पाहिल्याचा अतिशय आनंद होतो. त्याचबरोबर या व्यासपीठावर विराजमान झालेले आमचे सर्व तुमचे गुरुजन, आमचे सहकारी, सर्वांच्या नाव घेण्यात तुम्ही घालवत नाही, परंतु ज्यांच्यामुळं आपण भेटलो आणि त्यांच्यातून कृतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठी आपण सर्वांनी पाचारण केलेल्या सर्व गुरुजनांना आपण सुंदर असा आदर सत्कार त्यांचा करून त्यांचं स्वागत केलं, त्याबद्दल धन्यवाद. आपण लहानपणी आता प्रत्येकाची ओळख करून देत असताना मी पाठीमागं बघत होतो सारखं, कारण तिथं ते पहिला फोटो दिसायचा आणि पाठीमागं बघून बघून मान जरी दुखायला लागले तरी पण बघत होतो. का? कारण त्यातनं मला दिसत होतं काय होतास तू आणि काय झालं, तसंच काय होतीस तू आणि काय. अतिशय आनंद वाटला. ही मुलं मातीचा गोळा ज्याप्रमाणे कुंभार घडवला जातो त्याप्रमाणे काही शैक्षणिक तुमच्यावरती संस्कार केले आणि त्या संस्कारातून आपण
अतिशय आपल्या जीवनातील चांगली वाटचाल करत आलेला आहात. काहींच्या सांसारिक जीवनामध्ये या वेळेवर ती चांगली सुंदर फुलं कलिका मोहरलेले आपल्याला दिसतात, फुलं आलेली दिसत आहेत. आपण कारण कोणतीही गोष्ट करीत असताना कष्ट अपरिमित असं कष्ट करावं लागतं, अभ्यास करावा लागतो. काही विद्यार्थ्यांनी मगाशी आठवण केली सकाळी 19च्या विद्यार्थ्यांनी, सर तुम्ही वरून छडी मार नव्हता तर ती छडी चुकली म्हणून खाली छडी मारत होता. मला आठवण होती द्यायची, परंतु त्या छडी लागे छम छम आणि विद्या येई घमघम असं आपण म्हणतो. अलीकडचा काळ बदललेला जरी असला तरी त्या 26 वर्षाचे संस्कार अजून सुद्धा तुमच्यामध्ये आहेत आणि हीच शिकवण जर तुमच्या मुला मुलीला जर दिली तर त्यातून ती मुलं सुद्धा अशाच प्रकारे चांगल्या प्रकारे तयार होती. असो गोड कटू आठवणी आपण सर्वांनी आमच्यासमोर मांडल्या, अतिशय आनंद झाला. कारण हे शिक्षकांच्या जीवनाचं खरं वैभव आहे. आपला विद्यार्थी कसा उन्नत होत गेलेला आहे, कसा वाढीस लागलेला आहे, त्याची भरभराट कशी होत आहे जीवनामध्ये ते पाहिल्यानंतरच आम्हाला अतिशय आनंद होतो. आणि अशा तऱ्हेचं आनंदी जीवन आपण जगावं यासाठी तुम्हाला आम्ही भरभरून अशा तऱ्हेचा आशीर्वाद देतो. कारण या जगामध्ये विद्या श्रेष्ठ आहे. कारण विद्या जर नसेल तर आपण काहीही करू शकत नाही. आणि म्हणून विद्याधन महाधन म्हटले. सर्व धनामध्ये श्रेष्ठ धन जर कोणतं असेल तर विद्या आहे. आणि म्हणून कोणत्याही परिस्थितीत असो माग भीक पण विद्याशी अशी पूर्वीची म्हण होती. आणि त्या म्हणीला साजेल असे तरी तर तुम्ही आपलं कर्तृत्व केलेले आहे आणि आपल्या आपल्या परीनं चांगल्या अवस्थेमध्ये आज पदार्पण झाले. या गोड आठवणीसाठी मगाशी सत्कार करत असताना सुजाता वारवाडे तिच्या चेहऱ्याकडे मी पाहिलं. गुरुजनांचा सत्कार होत असताना आपलेही वडील त्यात पाहिले असं तिच्या दडलेल्या डोळ्यातील अश्रूची जागी मला झाली. खरं पाहता बारावाडे सर, मी, खांडके सर पहिले 3 शिक्षक, परंतु आदर्श शाळा चालवण्याच्या दृष्टिकोनातून कोणत्याही प्रकारची कमान बाळगता, कोणत्याही प्रकारचं कष्ट कितीही झालं तरी त्यातून मुलांचं कल्याण कसं व्हावं यासाठी धडपडणारी मंडळी, त्यानंतर बरीच मंडळी आमची सगळी आले ही सुद्धा आमच्या पावलावर पाऊल ठेवून निष्प्रभ वृत्तीनं निरपेक्ष वृत्तीनं ज्ञानदानाचं काम त्यांनी सर्वांनी केले. आणि म्हणूनच आज आपली शाळा ही उन्नत अवस्थेमध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. त्यावेळेची शिस्त, त्यावेळेचा काळ वेगळा, आताचा काळ वेगळा आहे, तरी सुद्धा अजून देखील दबदबा आपल्या सिद्धेश्वर विद्यालयाचा तशा प्रकारे आहे. असो, कारण आळस केला तर आपल्याला विद्या मिळत नाही आणि विद्या नाही मिळाला तर धन मिळत नाही. अंधर नाही मिळाला तर मग तुमच्यासारखे मित्र एकमेकाशी इतकूच करायला मिळणार नाहीत आणि मग पुढं काहीच आपल्याला करता येणार नाही. आणि म्हणून विद्या अतिशय श्रेष्ठ आहे. कारण म्हटले आळशाला विद्या कुठून, आलसस्य विद्या अविद्यस्य कुतो धनम, अधनस्य कुतो मित्रम आणि अमित्रस्य कुतः सुखम. आपल्याला जर सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर विद्याच मिळवायला पाहिजे. आणि म्हणून आपण ती विद्या आत्मसात केली आणि आज आपापल्या परीने सुखाच्या वैभवात सर्वजण नांदतात. असो, काही विद्यार्थी दैववशात प्रत्येकाचं नशीब हे काही सारखं असत नाही. कारण त्या विद्यार्थ्यांना आपल्याला जे पाठवून दिलेलं आहे पूर्वजन्मीचं काही सुकृत असेल तर त्या सुकृताप्रमाणे त्याला ते लाभत असतं. मग कोण अतिशय उच्च
पदावर असेल, कोण खालच्या पदावर असेल. काही सांगितलं मी गावातल्या ग्रामपंचायतीमध्ये शिपायाचं काम करतोय, काही वेळी शेतकरी आहेत, काही वेळी प्राध्यापक आहेत. असं ज्याच्या त्याच्या कष्टानुसार प्रारंभानुसार त्यांना धन लाभत असतं आणि त्याप्रमाणे ते आपले जीवन जगत असतात. एवढं सगळं करत असताना तुम्ही 25 वर्षानंतर आपली जी आठवण सर्वांना एकत्र येण्याचा जो आनंद आहे तो आनंद या परिसरामध्ये लुटत आहे. आपल्या मुलाला सुरेश मगदूम आहे, चांगला दैव असो काय असो, कारण जे जसं असेल प्रारंभात ते भोगावं लागतं. भोग हे भोगल्याशिवाय सुटत नाही असं म्हणतात. तर तो विद्यार्थी होता, अतिशय सालस सज्जन विद्यार्थी, परंतु नंतर त्याची दृष्टीहीन झाली आणि दृष्टीहीन झाल्यानंतर काही गोष्टी त्याला, परंतु परमेश्वरानं त्याला जरा देखील दुसरी एक आता सांगितलं मगदूम सरनी मला की हा विद्यार्थी घरातली सर्व कामामध्ये अप टू डेट करतो आहे. स्वतःचं चप्पल कुठं असेल ते तिथं जाऊन तो घालणार, इकडली म्हैस तिकडं बांधणार नाही. शेतामध्ये काम करायला गेल्यानंतर एकदा त्याने प्रसंग सांगितला की वाळपीमध्ये लावण करायची होती आणि त्या वाळपीच्या लावण करीत असताना त्या कांडी जी असतात उसाचे त्याचे जे डोळे असतात, तो पहिल्यांदा काय करायचा, डोळा असं कापसून बघायचा, पण ते काही डोळे त्याला लागेच ना दोन, बाकीचे मात्र डोळसा असून आणले मुलांना काम करायचे. कसं हे कांडी कोर मातीत, परंतु यानं ज्यावेळी बघितलं त्या डोळ्यांकडे त्यावेळी त्याला डोळाच नाही आणि मग त्याने त्याकडे गेली, अरे याला काय डोळा नाही दिसत. मग सगळ्यांचं लक्ष तिकडे गेलं, अरे याला डोळा नाही, आणि ते काम बंद केलं. म्हणजे दृष्टी नसताना सुद्धा सृष्टी मानण्याची जी किमया आहे ती विद्यार्थ्याला सर दिलेली आहे असं म्हणायला काय हरकत नाही. अशी काही विद्यार्थी आपल्यामध्ये आहेत. असो, सर्वजण अतिशय सुखात आणि समाधानात राहावं. शेवटी जीवनामध्ये काय मनुष्य जन्म दुर्लभ आहे म्हणतात आणि या दुर्लभ जन्मामध्ये आपण माणसासारखं वागायला शिकायचं आहे, एकमेकाला स्वीकारायला वागायचं आहे, एकमेकाची समजूत काढून घ्यायची आहे आणि आनंदी जीवन जगायचं आहे. हे सर्व जरी करीत असताना अनेक प्रकारची टेन्शन आता जीवनामध्ये येतात, परंतु त्या सर्वांच्यावर एकच रामबाण उपाय आहे, तो म्हणजे अध्यात्म ज्ञान आपण संभाळले. किती जरी आपण पैसा मिळवला, धन मिळवले कोटी, संगे मिळवले असं म्हणतात. तर हे सर्व करीत असताना आपण समाजाचाही देखील काही ऋण आपल्याला लागतं, ऋण लागतं असं समजून समाजासाठी देखील, शेजाऱ्या पाजाऱ्यासाठी देखील जीवन चांगल्या प्रकारचं जगावं. कारण स्वतःसाठी जो जगला तो काय खऱ्या अर्थाने जगला असं नाही, पण इतरांच्यासाठी जगला तो अमर होऊन जातो. तर अशा तऱ्हेचं जाता जाता हा संदेश आपण घ्यावा. आपलं आयुष्य आरोग्य चांगल्या प्रकारचं राखावं. आपली व्यसनापासून देखील मुलं जर आता काही बहकत निघाले असेल तर त्यांच्यावरती आवर घालावा, स्वतःवर आवर घालावा आणि अतिशय आनंदी सुखमय जीवन जगावं. एवढा गोड आशीर्वाद आपल्याला देतो. आणि शेवटी मी असं म्हणतो, सर्वे आपली सुखीना संतु, सर्वे संतु निरामया. तर मराठीत असं म्हटलं आहे की सर्वाशी सुख लाभावे तशी आरोग्य संपदा, कल्याण व्हावे सर्वांचे, कोणी दुःखी असू नये. तर अशा प्रकारे आपण आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी मिळवा, आरोग्य चांगलं मिळवा आणि आनंदी जीवन जोपर्यंत आपलं आयुष्य आहे, कारण ते आपल्या हातात नाही, ते विद्यार्थ्यानेच निर्माण केलेलं आहे. तर त्याप्रमाणे आपण जीवन जगायचं आहे. आज बरेच आम्ही गेट टुगेदर पाहिलं, परंतु आजचा आहे मगाशीच उल्लेख केला सगळ्यांनी, या डोंगर दरी, आपण दर्याचं वडगाव म्हणतो, दर्या आहे, तर दर्याच्या वडगावामध्येच या रंगावरती अशा तऱ्हेचा हॉल, आपण काही स्वर्गातले वर्णन ऐकतो
शंकर कुठे राहतो म्हणजे कैलासात, विष्णू कुठे राहतो वैकुंठात आणि ब्रह्मदेव ब्रह्मपुरी. तर आणि इंद्रदेव इंद्राच्या दरबारात असो. तर या इथं हा जो मंडप केलेला आहे, ही जी सुविधा केलेली आहे, याचे मालक राम कदम, मगाशी सर त्यांच्याशी चर्चा केली, राज कदम, राज कदम यांनी या दर्याच्या वडगाव, दरी असणाऱ्या म्हणतात, दर्याचं वडगाव काय दरी आहे म्हणून पडलं काय कळत नाही, परंतु अशा या डोंगरगडामध्ये सुंदर असा हॉल केला आहे, फार सुविधा केलेल्या आहे. आणि इंद्राच्या दरबारात जरी आपण नसलो तरी यांच्या दरबारात आपण आहोत आणि हे सगळं सुख उपभोग घेत आहोत. खरोखर त्यांना धन्यवाद द्यावा असं वाटतंय, कारण अशा तऱ्हेचा सुंदर परिसर त्यांनी निर्माण केला आणि सर्वांची सुखसुविधा पाहिली, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. आपणा सर्वांनाही धन्यवाद देतो आणि आपलं आयुष्य, आरोग्य, धन, संपदा सर्व भरभराटी येऊ असं परमेश्वराने गोड प्रार्थना करून माझ्या मनोरथाला पूर्ण विराम देतो. धन्यवाद.